नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, बीड जिल्ह्यामधून केस तालुक्याचं प्रकरण म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्येचं प्रकरण आपण पाहिलं होतं। कशा प्रकारे हे प्रकरण अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं आणि एक प्रकारे केज या प्रकरणामुळे आता ओळखलं जाते मसाजोगचं प्रकरण। आणि मसाजोगमधूनच मसाजोग पासून अगदी 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं भाटुंबा हे गाव आणि या भाटुंबा या गावी राहत असलेला अण्णा धपाटे उर्फ ज्ञानेश्वर धपाटे याची हत्या मारहाणीतून हत्या झालेली। तर नेमकं घडलंय काय आणि या घटनेची नेमकी माहिती काय आहे, याला कोणी मारलेलं आहे, या सगळ्या घटनेची माहिती पुढे काय आलेली आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, ज्ञानेश्वर उर्फ अण्णा धपाटे हा जो होता तो भाटुंबा या गावी राहत होता। भाटुंबा अगदीच केज तालुक्यामध्ये मसाजोगच्या पासून अगदी 30 किलोमीटर अंतरावर आहे। आणि ज्ञानेश्वर धपाटे हा आई वडील आणि एका भावासोबत राहत होता। ज्ञानेश्वर धपाटे हा ट्रॅक्टर ड्रायव्हर होता, ऊसाच्या ट्रॅक्टरवर तो काम करायचा ज्यावेळेस ऊसाचं सीझन असायचं त्यावेळेस। आणि इतर वेळी म्हणजे ऊसाचं सीझन संपलं तो आपल्या शेतामध्ये काम करायचा आपल्या भावासोबत। त्याचा भाऊ जो होता तो शेतामध्येच काम करायचा आणि तो सुद्धा आपलं ऊसाचं सीझन संपलं की आपल्या भावाला मदत करायचा शेतामध्ये। परंतु आता यामध्ये त्याच्या भावाचा जो जबाब समोर आलेला आहे की हे कशामुळे सगळं प्रकरण घडलेले, तर त्याच्या भावाच्या जबाबानुसार सोन्या मस्के आणि अण्णा धपाटे याच्यामध्ये घट्ट मैत्री होती। आणि सोन्या मस्के कुठला, तर सोन्या मस्के हा सावळेश्वर केज तालुक्यामध्ये सावळेश्वर हे गाव आहे, त्या सावळेश्वर मधला हा सोन्या मस्के आहे। आणि या सोन्या मस्केची आणि अण्णा धपाटेची म्हणजे ज्ञानेश्वर धपाटेची मैत्री होती। परंतु 4 महिन्यापूर्वी अण्णा धपाटे आणि सोन्या मस्केची भांडणं झाली होती। हे भांडणं झाली होती या कारणावरून, कारण सोन्याची पत्नी याच्या कारणावरून भांडणं झाली होती, कारण या सगळ्या घटनांमध्ये अनैतिक संबंध असल्याचं सुद्धा बोललं जाते। परंतु या ठिकाणी आता त्या दोघांचे भांडण झाले आणि भांडण एवढे मोठे झाले की त्यामध्ये सरपंचाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागला। ते सावळेश्वरचे सरपंच असो किंवा भाटुंब्याचे सरपंच असो, या दोघांना सुद्धा हस्तक्षेप करून हे सगळे भांडण मिटवण्यामध्ये कुठंतरी हातभार लावा लागला। आणि त्यावेळेस वाटलं की हे भांडण आता मिटून गेलेत। हे सगळं मिटल्यानंतर मग रोहन मस्के आणि सोन्या मस्के यानं त्या अण्णा धपाटे म्हणजे ज्ञानेश्वर धपाटेला धमकी दिल्याचं बोललं गेलं। आणि त्यामध्ये धमकीमध्ये सांगितलं गेलं की पावनधामच्या परिसरामध्ये आता इथून पुढे कुठेही दिसला नाही पाहिजे, दिसलं तर चांगलं होणार नाही, अशा प्रकारची धमकी त्या ठिकाणी दिल्याचं त्याच्या भावाच्या जबाबामध्ये समोर आलेले। मग ज्यावेळेस ही धमकी दिली त्यानंतर 26 मेला अण्णा धपाटे उर्फ ज्ञानेश्वर धपाटे याला सोन्या मस्के आणि त्याच्या भावानं पावनधामच्या परिसरात कुठेतरी आल्याचं आढळून आलं आणि त्याला धरलं। धरल्यानंतर अण्णा धपाटेच्या भावाला त्यांनी फोन केला, वारंवार त्याला फोन झाले आणि त्यामध्ये सांगितलं जात होते की तुझा भाऊ आता आम्हाला कधी दिसणार नव्हता पावनधामच्या परिसरात, परंतु आता तो दिसलेला आहे। तुला तुझ्या भावाला काय सांगायचं असेल समजावून सांगायचं, लवकरात लवकर ये इथं, त्याला आम्ही मारहाण करत आहोत, अशा प्रकारचं अण्णा धपाटे याला मारहाण करताना त्याच्या म्हणजे अण्णा धपाट्याच्या भावाला हे सगळे फोन करून सांगत होते असं त्याच्या भावानं सांगितलेलं आहे। म्हणजे वारंवार फोन येत होते। अण्णा धपाटेचा भाऊ कुठेतरी बाहेरगावी असल्या कारणामुळे तो तिथे लवकर जाऊ शकला नाही। परंतु ज्यावेळेस अण्णा धपाटेचा भाऊ गावी आला आणि गावी आल्यानंतर त्यानं आपल्या काहीतरी सहकार्याला सोबत घेतलं, सहकार्यांसोबत तो त्या ठिकाणी गेला। त्याचा भाऊ हा एक विचित्र अवस्थेत दिसला, परंतु तो जिवंत होता आणि त्याच्यावर सोबत घडलेली सगळी घटना अण्णा धपाटेनं त्याच्या भावाला सांगितली। सोन्या मस्के असतील किंवा त्याचा मित्र त्याचा भाऊ जो आहे रोहन मस्के, या सगळ्यांनी आणि त्याच्या 5 मित्रांनी मिळून मला मारहाण केल्याचं अण्णा धपाटे यानं सांगितलं। त्यानंतर त्याच्या सोबत सुद्धा एक मित्र होता, तो म्हणजे करपे नावाचा सचिन भास्करराव करपे। या सचिननं सुद्धा माहिती दिली आणि या सचिन करपेनं सुद्धा माहिती देताना असं सांगितलं की लाडेगावचे 5 मित्र आणि या दोघांनी आम्हाला मारहाण केलेली आहे, म्हणजे त्या सचिनला सुद्धा मारहाण केली होती। लाडेगावचे मित्र कोणते, तर अन्सार, रोहन,
बंट्या, सुहास, आशिष आंबाड अशा प्रकारचे लाडगावच्या मुलांचे नाव आहेत, असं सचिन करपे यानं आपल्या जबाबामध्ये सांगितलेलं आहे। मित्रांनो, आता या प्रकरणामध्ये पोलिसांची चौकशी पुढे काय नेमकं काय होते, ही अनैतिक संबंधातूनच झालेली आहे का, याच्यामध्ये नेमकं दुसरं काही कारण आहे का, या सगळ्या गोष्टी पुढे येणं अजून बाकी आहे। कारण हे जर अशा प्रकारची घटना घडली असली तर कुठेतरी दुर्दैवी घटना घडली म्हणावीच लागेल। आणि आता यामध्ये नेमकं डीप पोलीस जाऊन काय तपास करतात आणि यामधून पुढची माहिती काय येते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बीड बद्दल धन्यवाद।